बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरामधून। श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी, जो राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। पण गेली 2 वर्ष कोविडच्या काळात सण आणि उत्सवांवर निर्बंध लावण्यात आले होते। 2 वर्ष साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी केल्यानंतर आता कोविडचा प्रभाव कमी झाल्यामुळे मोठ्या उत्साहात सगळीकडेच नागपंचमी सण उत्साहात साजरा होताना दिसतोय। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील संभाजीनगर येथील साई गार्डन मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागाच्या मूर्तीची पूजा करून नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी शहराच्या कानाकोपऱ्यातून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येथे उपस्थित असतात। तसेच येणाऱ्या महिला येथे पारंपरिक फुगडी खेळ करून झोक्यावर झुलण्याचा आनंद घेतात। नागपंचमीमुळे सर्व महिला एकत्र येण्याचा एक निमित्त तयार होतो। त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येतात। याच नागपंचमी उत्सवाच्या बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामन भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। आता मी आहे पिंपरी चिंचवड येथील संभाजीनगर येथील साई गार्डनमध्ये। आज दिनांक 2 ऑगस्ट 2022 आज सर्वत्र महाराष्ट्र राज्यात नागपंचमी साजरी होती। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्येही मोठ्या उत्साहात नागपंचमी महिलांद्वारे साजरी होते। तर आज मी काही महिलांशी बातचीत करणार आहोत। ताई, तुमचं नाव काय? सौ सारिका विवेक सारदळ। काय सांगाल, आज तुम्ही एवढं नटून इकडे या साई गार्डनमध्ये नागपंचमी साजरी करायला आला, काय सांगाल? खूप छान वाटते की आम्हाला असं म्हणजे 2-3 वर्षांनी एवढं आम्ही आता छान तयार होतो आहे। कोविडची तर खूपच टेन्शनमध्ये गेली ते दिवस 2 वर्ष, पण मंगलाताईंमुळे आम्हाला हे सगळं खूप छान अनुभवायला मिळते। छान छान तयार होऊन आम्ही इथे मंगळागौरीचे खेळ खेळतो, स्पर्धा करतो। म्हणजे कोविडच्या काळानंतर आज तुम्ही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी करता? हो, 2-3 वर्षांनी पहिलाच प्रोग्राम आहे आमचा। खूप उत्साह आणि आनंद वाटतो आम्हाला खेळायला। माझं वय 61 आहे, तरी पण मी आनंदाने खेळते, मला खूप आवडतं अगदी। 2 वर्ष काहीच व्यायाम नाही, काही नाही, तर घरात बसून अजून जाड झालेलो, पण आता मेंटेन होणार आहे। आणि ताईंमुळे खरंच म्हणजे आमचं भाग्यच म्हणायचं की ते आमच्या इथे आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला एवढे कार्यक्रम करता येत आहेत। आणि 2 वर्ष खरंच इतकं बोर झालेलं की आम्हाला नटता थटता पण येत नव्हतं, फोटो काढता येत नव्हते। आज असं वाटतं किती फोटो काढू आणि किती नाही। या सणाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतो। ॲक्च्युली आम्ही खूप लांबच्या ठिकाणी राहतो, पण या निमित्ताने आम्ही एकत्र येतो आणि खेळांमध्ये खूप मजा करतो। त्यामुळे आम्हाला लहानपण अनुभवल्यासारखं वाटतं आणि खूप एकत्र येऊन मजा वाटते। आणि सगळे टेन्शन्स विसरून इकडे खूप धमाल मस्ती मजा करायला करतो। आजकाल काय झालंय, मोबाईलचा वापर अति प्रमाणात झालेला आहे आणि हे पारंपरिक खेळ खेळल्यामुळे आपल्याला कसं म्हणजे चांगला आपला सर्वांगीण विकास होतो, हे व्यायाम होतो, ते आम्ही दाखवून देणार आहे। आपल्यासोबत आता माजी महापौर मंगलाताई कदम देखील आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, आज इथं मोठ्या उत्साहात सगळ्या महिलांनी तुमच्यासोबत नागपंचमी साजरी करताय, काय सांगाल? गेले 25 वर्ष ही नागपंचमीचा उत्सव असेल, दांडियाचा असेल, गौरी गणपती असेल, सार्वजनिक गौरी असतील, या सगळ्या उत्सव या साई उद्यानामध्ये, साई मंदिरामध्ये पार पडतात। पहिले इथे स्नेक पार्क आहे आपल्याकडे, सर्प उद्यान। खरं तर त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली की सर्प उद्यान आहे, बहिणाबाईच्या नावानं सर्प उद्यान आहे। गेले 7 वर्ष ते बंद आहे, परंतु पूर्वी आम्ही तिथेच करायचो, ते रिन्युएशनला काढल्यामुळे आम्हाला आज इकडे करतो आम्ही कार्यक्रम। परंतु या सगळ्या माझ्या मैत्रिणी म्हणा, मुली म्हणा, या सगळ्यांच्या उत्साहामुळे आम्ही एवढे सुंदर हे कार्यक्रम करू शकतो, असंच या प्रसंगी सांगेन। सर्व पिंपरी चिंचवडच्या महिलांना माझ्या वतीनं, आपला आवाज या चॅनलच्या वतीनं मी महिलांना सगळ्यांना हार्दिक नागपंचमीच्या शुभेच्छा देते। आपले जेवढे सण असतात 12 महिन्याचे सण, म्हणजे अगदी आम्ही सार्वजनिक हरतालिका सुद्धा आमच्याकडे सार्वजनिक असते, सगळे सार्वजनिक उपक्रम इथे राबवले जातात। आणि या महिलांचा उत्साह जर बघितला तर खरंखरच्या असं वाटतं की माझ्या एवढ्या मुली आहेत की या मुलींचा जो आनंद बघते मी आज, खरं तर खूप दिवसांनी मी पण थोडंसं आवरण्याचा प्रयत्न केला आहे, कारण करोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळेजण इतके शांत झालेलो होतो, परंतु कुठेतरी उत्साहपूर्वक परत आपण काहीतरी केलं गेलं पाहिजे।
या दृष्टिकोनातून आज सकाळपासून आता 1 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत इथे कार्यक्रम आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथे महिला येतात, नागपंचमीचा उत्सव साजरा करतात. हे वेगळ्या पद्धतीचे झोके पण आम्ही दरवर्षी बांधतो महिलांसाठी खास, आणि अशा माध्यमातून महिलांसाठी आज इथं काय काय कार्यक्रम आणि काय काय उपक्रम आयोजित केले गेले? आता इथे सगळ्या स्पर्धा पण आहेत महिलांसाठी. स्पर्धा आहेत म्हणजे तुम्ही जर नावं पण म्हणजे बरीचशीच नावं आहेत, म्हणजे झिम्मा आहे, फुगडी आहे, पिंगा आहे, गोफ आहे, गाठोडा आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे या काळामध्ये या महिला खेळतात का हा प्रश्न पडेल. होडी आहे, म्हणजे बरेचसेच आहेत, आडवळ घुम पडवळ घुम आहे, काचकिरडा आहे, म्हणजे गाठोडं सांगितलं मी. पण इतके प्रकारचे खेळ आहेत, पारंपरिक खेळ. पूर्वीच्या बायका मी या बायकांना नेहमी सांगत असते, ह्या म्हणतात कोरोना असो जाओ येओ काय हो, आमची प्रॅक्टिस झाली तर आमची तब्येत फिटनेस आमचा चांगला राहतो. म्हणजे पूर्वीच्या बायकांचा जो फिटनेस होता की या खूप छान पद्धतीनं एक्सरसाइज व्हायचे, प्रत्येक सण बाई पूर्वीची साजरे करायची. त्याच माध्यमातून तसेच आपण इकडे सगळे सण साजरे करतो आणि अशा पद्धतीने इकडे सगळेजण येतात कार्यक्रमासाठी. तर नक्कीच आपण पाहू शकता की कुठेतरी कोविडच्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर महिलांमध्ये परत एकदा उत्साह आला आहे आणि एक चांगल्या पद्धतीने मोठ्या उत्साहात इथं नागपंचमी साजरी होत आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवराळसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.